माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे जमीन व कौटुंबिक वादातून जन्मदात्या पित्यानेच मुलाचा काठीने मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। जमीन विकण्याच्या कारणावरून आणि मुलीला ताब्यात देण्याच्या वादातून पोटच्या मुलाचा जन्मदात्या पित्यानेच डोक्यात काठी मारून खून केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे घडली। नितीन अंकुश राऊत वय 40 असे खून झालेल्या मुलाचे नाव असून ही घटना रविवारी 7 जून रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास निमगाव येथे घडली। या प्रकरणी वेळापूर पोलिसांनी आरोपी पिता अंकुश राऊत वय 61 याला ताब्यात घेतले आहे। मयताची आई विमल राऊत यांनी वेळापूर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध फिर्याद दिली आहे। मयत नितीन राऊत याला दारूचे व्यसन होते, यामुळे त्यांचा नेहमी वाद व्हायचा। तो गेल्या 10 ते 12 वर्षांपासून तासगाव येथे स्वतंत्र राहत होता। मात्र त्याची 10वीत शिकणारी मुलगी शीतल ही तिचे आजोबा आरोपी अंकुश राऊत वय 61 यांच्याकडे निमगाव येथे राहत होती। मात्र नातीच्या भविष्याचा विचार करून वडिलास तिला देण्यास तयार नव्हते। रविवारी झालेल्या वादावादीत नितीनने वडिलांवर तू माझे वाटोळे केलेस असा आरोप केला। यावरून संतप्त झालेल्या वडील अंकुश राऊत यांनी काठीने नितीनच्या डोक्यावर आणि तोंडावर वार केल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला।